नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे गरब्यासंदर्भातली. नवरात्रोत्सव जवळ येतोय आणि नवरात्रोत्सवामध्ये सगळ्यांना गरब्याचे वेध लागलेत. या गरब्यामध्ये गैर हिंदू नकोत असं विश्व हिंदू परिषदेनं फरमान काढलंय. हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुस्लिमांकडून गरब्याचा वापर केला जातो असा विश्व हिंदू परिषदेचा आरोप आहे. नवरात्र उत्सव आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव असल्यामुळे पूर्ण विदर्भ प्रांतात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गरबा पंडाल आणि संयोजन समितीला संपर्क केला आणि संपर्क करून त्यांना आग्रह केला की प्रवेश देताना एक तर आधार कार्ड त्यांचं चेक व्हावं, त्यांना टीका लावण्यात यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांना गरबा पंडालात प्रवेश द्यावा असा आम्ही आग्रह केला. 4-5 वर्षाच्या आधी अनेक घटना घडल्या, जसं मुलीची छेडखानी झाली, लव्ह जिहाद सारख्या घटना इथून तयार झाल्या. त्यामुळे आम्हाला असा आग्रह गरबा पंडालांना करावा लागला. गरब्यामध्ये प्रवेशासाठीचे विश्व हिंदू परिषदेचे काही नियम आहेत. गरबा उत्सव फक्त हिंदूंसाठी असावा, गैर हिंदूंना प्रवेश नाहीये अशी मागणी करण्यात आली आहे. नेमके काय काय आदेश काढलेत, काय मागण्या आहेत विश्व हिंदू परिषदेच्या, यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गरबा उत्सव हा फक्त हिंदूंसाठी असावा, फक्त हिंदू धर्मियांनाच त्यामध्ये प्रवेश असावा, गैर हिंदूंना इथे प्रवेश देण्यात येऊ नये, आधार कार्ड दाखवून प्रवेश दिला जावा, गरब्यामध्ये प्रवेश करताना प्रत्येकाला टिळा लावला जावा, देवीची पूजा करायला लावावी, बोगस आधार कार्ड धारकांसाठी नवीन संकल्पना राबवावी, वराह पूजन करूनच गरब्यामध्ये प्रवेश दिला जावा, कोणी संशयास्पद आढळलं तर पोलिसांमध्ये तक्रार दिली जाणार, हिंदू धर्म मानत नाही त्यांचा हिंदूंच्या सणामध्ये सहभाग कशाला असाही सवाल विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलाय. गरब्याच्या माध्यमातून लव्ह जिहाद सारख्या घटना घडतात. विश्व हिंदू परिषदेनं हा आरोप केलाय.